केलेला आहे. मग रायगड परिसर असो, उरण परिसर असो, कल्याण डोंबिवली परिसर असो, अगदी नवी मुंबईच्या पलीकडे सुद्धा जाऊन मात्र या बनकोडे टीमनं खूप चांगलं प्रदर्शन केलेलं आहे. आणि त्यापैकी एक नामांकित जोडी बनकोडे टीमची अगदी भरोशाची पार्थ चंदन आणि त्याच्या जोडीला जितेश राऊत. पहिलं पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी पहिला फ्रंटलाईन गोलंदाज हर्षन पाटील. पहिला बॉल चंदनसाठी ओव्हर द विकेटने बॉलिंग करतोय. पहिलाच बॉल इनसाइड आउट इनफिल्डच्या भरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु स्ट्रोक चांगला नव्हता. मी म्हणेन बॅटला परफेक्ट कनेक्ट झाला होता. बॅटची स्लाइस घेऊन बॉल चालला घोषांकी क्षेत्रामध्ये, तिथे सिंगल प्राप्त केली. पार्थ चंदननं सिंगलला आपलं खातं उघडलं आणि संघाचा श्री गणेशा इथे होत असताना टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होते आहे 1 पॉइंट. कव्हर शॉर्ट कव्हर मिड ऑफ नाहीये 30 सर्कलच्या आतमध्ये. एक फ्लाय स्लिप ठेवलाय निलेश पाटीलला तुम्ही पाहताय. ओहो, इथे कॅप मध्ये पहा कसा फटका खेळलाय. अगदी 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून जसा सुईच्या टोकात मधून धागा जसा घुसतो तसा बॉल घुसला. पॉइंट आणि कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या मधून बॉल सीमारेषा पलीकडे एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार वसूल केलाय पार्थ चंदन. आणि या चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आखी स्कोर बोर्ड होती 5. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, क्रिकेटचं अगदी मादक सौंदर्य, प्युअर क्रिकेटिंग स्ट्रोक आपण म्हणू शकतो. अलाउंड द कार्पेट, अगदीच घासत साठत पुसत बॉल गेला आउटफील्डला सीमारेषेच्या बाहेर चौकार. पाहता क्षेत्ररक्षण 30 सर्कल मध्ये मिड विकेटला हटवलाय, थोडासा वाईट डिश ठेवलाय. ओहो, पुन्हा एकदा इनफिल्डच्या भरून खेळला, फटका फसला, परंतु नो मॅन लँड मधून बॉल चाललाय. स्वराज आला होता धावत, परंतु त्याला यश आलं नाहीये. बॉल त्याला बीट करून त्याला सीमारेषा पलीकडे 4 धावा. बॅक टू बॅक दुसरा चौकार ठोकलाय पार्थ चंदन. चांगली बॅटिंग या इनिंगचा दुसरा चौकार आला पार्थ चंदनच्या बॅट मधून. आणि या चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आखी स्कोर बोर्ड आतापर्यंत 9. बॉटमॅनचा खूप चांगला वापर करतोय, सातत्याने इनफिल्डच्या भरून फटके खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नाला यश सुद्धा भेटतोय पार्थ चंदनला. अगदी पलटवार आक्रमण केलाय हर्षन पाटील वरती, फ्रंट लाईन गोलंदाज. ओहो, डिफेन्सिव्ह स्ट्रोक, बॅक टू द बॉलर खेळला, मिड ऑफचा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत निलेश पाटील होते 30 शॉट वर्तुळाच्या आतमध्ये. खूप चांगली फिल्डिंग केली, त्यामुळे धाव येणार नाहीये. डॉट बॉल आलाय, 3 चेंडू नंतर हा डॉट बॉल. टीमची धावसंख्या 9. यावेळेस फास्ट स्टेप आउट करत असताना फटका पोहोचला. कव्हरचा क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली शिवानं पकडला असेल आणि फलंदाज इथे बाद होतोय पार्थ चंदन. पहिल्या विकेटचं पतन, धक्का क्रमांक 1 बोनकोडी 11 बोनकोडी टीमला लागला. पार्थ चंदन आउट. अखेर हर्षननं विकेट प्राप्त केली आपल्या टीमसाठी. एक मोठा ब्रेक थ्रू दिलाय अधिरा पुरुषा गोठवली 11 या टीमला. पहिला धक्का लागत असताना बोनकोडी टीमची धावसंख्या आखी स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 1 गडी बाद 9. आपण ड्रोनच्या माध्यमातून या स्पर्धेचं क्षणचित्र तुम्ही पाहताय. अगदी सध्या व्यासपीठ कव्हर केला जातोय, त्यानंतर आमचा कॉमेंट्री बॉक्स सुद्धा आता कव्हर होतोय आणि खूप चांगलं ड्रोन व्ह्यू, अगदी बर्ड व्ह्यू तुम्ही पाहताय या स्पर्धेच्या माध्यमातून. अभय ड्रोन या स्पर्धेच्या माध्यमातून ड्रोनच्या आधारे हे टेलिकास्ट तुम्ही पाहताय. अगदी मुख्य व्यासपीठ, आमचा कॉमेंट्री बॉक्स. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय परशु साठे, एक चांगला नामांकित प्लेयर. ओहो, स्लॉक स्वीप, चांगला यॉर्कर, स्विंगिंग यॉर्कर आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अगदी टो क्रशर. यू मिस आय विल हिट, फलंदाज बाद. फर्निचर इथे डिस्ट्रॉय झालेले आहेत परशुराम साठेचे आणि ते गोल्डन जगचा शिकार ठरत असताना दुसरी विकेट सुद्धा बोनकोडी 11 बोनकोडी टीमने गमावली. म्हणजे सुरुवातीला चांगली सुरुवात केली पार्थ चंदननं,
जसा पारचंदन बाद झाला तशी मात्र गोठवली टीमच्या गोलंदाजाच्या माध्यमातून एक ऊर्जा संसारली. हर्षन पाटील त्याचं नाव. लगातार 2 झटके स्लॉक स्वीप करायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. बॅट अँड बॉल मध्ये भरपूर अंतर वाढलं आणि तिथे एक चांगला टो क्रशर यॉर्कर हर्षन पाटीलच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला. फलंदाज शून्यावरती गोल्डन डकचा शिकार ठरत असताना परसू साठे तंबूच्या आश्रयाला परतला. आणखीन एक विकेटचं पतन झालेलं आहे. चला स्प्रे घेऊन जा मैदानामध्ये. विजू मंडलिक आपल्या बाळाला पाठवा स्प्रे घेऊन. चला लवकरात लवकर जा. धक्का क्रमांक 2 अशा पद्धतीने षटकाची झाली समाप्ती. पहिलं षटक गोठवली टीमच्या नावावरती राहिलं. पहिला गडी गमावला पारचंदन. त्याच्या बॅट मधून आपण पाहिलं तर 5 बॉल मध्ये 9 धावा आल्या. 2 चौकारांचा समावेश होता. त्यानंतर सेकंड मध्ये परशूसाठी क्लीन बोल शून्यावरती तो परतलाय. अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या अखेर स्कोअर बोर्डवरती आता 2 गडी बाद 9. टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करत असताना बोनकोडी टीम. या स्पर्धेचा टेलिकास्ट तुम्ही पाहताय PTC पनवेल टेनिस क्रिकेट. खूप चांगलं टेलिकास्ट कालपासून या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं. खूप चांगली वाहिनी तुम्ही पाहताय PTC या स्पर्धेला टेलिकास्ट करत आहेत आणि 2,56,000 सबस्क्रायबर आतापर्यंत या वाहिनीने प्राप्त केलेले आहेत. सुनील लांबोर सांगतात की tenniscricket.in नंतर मात्र टेनिस बॉल क्रिकेट मध्ये दुसरी वाहिनी लॉन्च झाली. PTC संदीप वास्कर आणि त्यांची संपूर्ण टीम. खरं तर पनवेल मध्ये पहिली वाहिनी असं म्हटलं तरी बावगं ठरणार नाही. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 9-2. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विनीत दळवी 4थ्या क्रमांकावरती, परंतु स्ट्रायकिंग इनला इथे फलंदाज आहे जितेश राऊत, ज्याला या मॅच मध्ये अजून एक खातं उघडायचं आहे. आणि ओव्हर नंबर 2 पॉवर प्लेचं दुसरं षटक टाकण्यासाठी वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट स्वराज म्हात्रे. ओव्हर नंबर 2 मध्ये पहिला बॉल ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल चांगला फटका इनसाइड आउट. बॉल चालला स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पॉवर प्लेचा चांगला फायदा इथे उठवत असताना जितेश राऊतनं चौकारानं आपलं खातं उघडलेलं आहे. जितेश राऊतच्या बॅटमध्ये एक चांगला फटका चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या अखेर स्कोअर बोर्ड होती 13-13. अगदी लेंथ बॉल होता. इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला ठोकलाय चौकार. एक्स्ट्रा कव्हर आणि स्वीपर कव्हरच्या मधून बॉल काढलाय इनफिल्डच्या बरोबर. टीमची धावसंख्या 13 धावा. जेम्स अँडरसन यानं 700 बली घेण्याचा मान प्राप्त केलेला आहे. विक्रम केलाय. इंग्लंडचा एक फास्ट अँड फ्युरियस गोलंदाज. ओहो इथे पहा पिचिंग लेग स्टंपच्या बाहेर फ्लिक ऑफ द रिस्ट, परंतु बॉलचा आणि बॅटचा संपर्क नाहीये. परंतु पंच सांगतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे 14. ओमकार टोंपे आहे मुख्य पंचांच्या समेत. स्क्वेअर लेगला बिरजू भगत मॅन फ्रॉम जोगाव. ओहो इथे बीमर घोषित केलाय, परंतु बॉल चालला घोषांकी क्षेत्रामध्ये. 2 धावा 9+1 म्हणजे 2 धावा मिळतील आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 16 रन 16. आज इंग्लंडच्या जेम्स अँडरसननं मात्र 700 बली घेण्याचा विक्रम केलेला आहे. कुलदीप यादवला बाद केलं आणि कुलदीप यादव ठरला 700वा बली त्याच्या कारकिर्दीमधला.
आणि तुम्हाला मित्रांनो आठवतं जेम्स अँडरसनने एक वक्तव्य केलं होतं ज्यावेळेस इंग्लंड संघ भारतीय दौऱ्यावर आला होता. आणि इथपर्यंत इंग्लंड टीमच्या 6 विकेट गमावलेल्या आहेत इंग्लंड टीमनं. सध्या परिस्थिती तुम्ही पाहताय. ओहो आडव्या बॅटने इथे करण्याचा प्रयत्न, पायावर टाकला बॉल, चांगली गोलंदाजी, आता चांगलं कमबॅक. आणि त्यावेळेस जेम्स अँडरसन मात्र म्हणाला होता की मी जो रिव्हर्स स्विंग बॉल करतो त्याच्यासाठी मी ज्या गोलंदाजाला गुरु मानलाय त्याचं नाव नक्कीच सांगेन. या बॉल नंतर यावेळेस फटका तुम्ही पाहू शकाल, बॅटचा चेहरा दाखवला, डान्सिंग डाऊन द विकेट. आणि पहा लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पोहोचण्याच्या अगोदर बॉल न सीमारेषा गाठलेली आहे. बॉल सीमा पार, चौकार येतोय जितेश राऊतच्या बॅट मधून. चांगलं टायमिंग. आणि त्यावेळेस मात्र जेम्स अँडरसन मित्रांनो आपला भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान याचं नाव घेतलं होतं. झहीर खानच्या माध्यमातून रिव्हर्स स्विंग कसा टाकायचा हे शिकलो. त्यानंतर ज्यावेळेस बॉल रनअप घेतो बॉलिंग मार्क वरती त्यावेळेस बॉल लपवण्याची एक किमिया सुद्धा झहीर खानच्या माध्यमातून मी शिकलो, असं स्पष्ट वक्तव्य त्यानं केलं होतं जेम्स अँडरसन. म्हणजे झहीर खानला गुरु मानला त्यानं. आउटसाइड ऑफ स्टंप, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. आणि एक्स्ट्रा रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या अखेर स्कोअर बनवती 22. स्वराज राऊंड विकेट. यावेळेस हा पंपूल करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला खूप चांगली फिल्डिंग होते शॉर्ट मिड विकेटच्या दरम्यान, त्यामुळे धाव आली नाहीये म्हणजे डॉट बॉल. आतापर्यंत टीमची धावसंख्या अखेर स्कोअर वरती 22 धावा. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना ओव्हर पिच बॉल, ड्रायव्हिंग लेंथ वरती हा बॉल होता, पण ड्रिल करतोय एक्झॅक्टली कुठे मारायचा होता. इनफिल्डच्या भरून हा फटका खेळायचा होता, प्रयत्न फसला, बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. या ओव्हर मध्ये 3 डॉट बॉल टाकलेत सुराज भात्रेनं, परंतु एक्स्ट्रा सुद्धा भरपूर आलेले आहेत या ओव्हर मध्ये. हो शेवटचा बॉल, बॅटची लिडिंग एज घेतली आणि बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसरलाय. कॉट बियनच्या स्वरूपामध्ये आणखीन एक विकेटचं पतन झालं. आणखीन एक धक्का पुनकोड 11 भोनकोडे टीमला लागला. जितेश राऊत बाद. शेवटचा बॉल पहा, अगदी गुडलेन स्पॉट वरती पडल्यानंतर चेंडूने अगदी अतिरिक्त उचली घेतली. हा पंप जॅक करायचा होता, बॅटची वरची कडा घेतली, बॉल चालला विकेट किपर रुनल मात्रेच्या हातामध्ये आणि तिथे खूप चांगला झेल समच्या मागे. आज विकेट किपर म्हणून रुनल मात्रेनं पकडला. फलंदाज बाद. आणखीन एक विकेटचं पतन. धक्का क्रमांक 3 आणि 3 गडी बाद. टीमची धावसंख्या आहे स्कोअर बनवते आतापर्यंत 22. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विघ्नेश पाटील. 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये आल्या 9 रन, या षटकामध्ये आल्या 13. एक विकेट प्राप्त केला स्वराज भात्रेनं. जितेश राऊतला त्यानं बाद केलाय. आता ओव्हर नंबर 3 मध्ये स्वतःचं दुसरं आणि संघाचं तिसरं षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा हर्षन पाटील. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे विनीतचा. फटका फसला मी म्हणेन. बॅटची वरची कडा घेतल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये अगदी आपल्या उजलीमध्ये सामावून घेते चेंडूला. रुनाल मात्रे आणखीन एक पकडला जाईल आणि फलंदाज. इथे विनीतचा खेळ संपला. आणखीन एक धक्का. धक्का क्रमांक 4 लागलाय भोनकोड 11 टीमला. तू चल मैं आया अशी सध्या परिस्थिती आहे मैदानामध्ये भोनकोड 11 भोनकोड टीमची, कारण 4 विकेट्स आतापर्यंत गमावलेले आहेत.
22 या आकड्यावरती. 22 या आकड्यावरती आणखी एक विकेटचं पतन. तिसरी आणि चौथी विकेट 22 या आकड्यावरती गमावली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय सोनू आला. सध्या आता IPL च्या चर्चा सुरू झाल्यात. येत्या काही दिवसांमध्ये IPL ची स्पर्धा येते आणि सुनील नंबर IPL स्पर्धेमध्ये आपल्याला नवीन नवीन गोष्टी पाहायला मिळतील. मुंबई इंडियन्स या टीमच्या जर्सीवर मात्र आता मराठी अंक असेल, मराठी अक्षर असेल. त्या प्रत्येक खेळाडूचं नाव मराठीमध्ये असेल. ओहो, सॉफ्ट हँडने फक्त ट्राय केला तिथे कव्हर्सला चांगली फिल्डिंग, परंतु फेकी थोडीशी उशीर आला त्यामुळे एक धाव. IPL मध्ये नवीन संकल्पना आपल्याला पाहायला मिळेल. खास करून मुंबई इंडियन्स या टीमच्या जर्सीवर मात्र प्रत्येक खेळाडूच्या पाठीमागे जो खेळाडूचं नाव असतो तो मात्र मराठी शब्दामध्ये असेल. अंक सुद्धा मराठी शब्दामध्ये असतील. गोलंदाज तयार. ओहो, सॉफ्ट हँडने ड्राईव्ह करायचा. आता बॅटची टॉप एज लागली. बॉल चालला गोशांकी क्षेत्रामध्ये. तिथे सिंगल प्राप्त झाली आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या अखेर स्कोअर बोर्ड आतापर्यंत रन झालेत 24. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. गौरवांश मित्रमंडळ सानपाड आयोजित गौरवांश ट्रॉफी 2024 हे पर्व. यावेळेस हाफ ट्रॅकर होता, पूल करायचा होता अलोंग द कार्पेट. अगदी जमिनीला समांतर मारलेला फटका. मिड विकेट आणि वायडिश लॉंगॉनच्या मध्ये तुषार मोहंती टीम मध्ये प्रोटेक्शन करत असताना फक्त सिंगल मिळेल इथे फलंदाज विघ्नेश पाटीलला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या अखेर स्कोअर बोर्ड 25. धावा येत नाहीयेत कारण सुरुवात चांगली होती, त्यानंतर मात्र बऱ्याच टीमची अशी दमछाक झालेली आहे. मगाची 748 टीमची सुरुवात झाली चांगली, परंतु त्यानंतर विकेट्स गमावल्या आणि 12 बॉल मध्ये 11 धावांच्या असताना तरी सुद्धा त्या धावा डिपेंड केल्या माफी टीमनं. शेवटच्या ओव्हर मध्ये 6 बॉल मध्ये 9 रनची आवश्यकता असताना अनिकेतनं टाकले ते अगदी मेडन षटक आणि 8 धावांना तो सामना जिंकला भापे टीमनं. पुन्हा एकदा पहा, पडल्यानंतर हा बॉल खाली राहिलाय परंतु विकेट किपरनं लाईन मिस केली. बायच्या स्वरूपामध्ये सिंगल येते आणि या सिंगल नंतर ओव्हरची झाली समाप्ती. अखेर तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या अखेर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना भोनकोड 11 टीमची धावसंख्या 4 गडी बाद 27 धावा. 4 गडी बाद 27. काल मित्रांनो महाशिवरात्री संपली आणि महाशिवरात्री संपल्यानंतर उन्हाचा तडका आपल्याला जाणवायला लागतो. काकाला माहित आहे ज्यावेळेस मकर संक्रांती होते त्यानंतर महाशिवरात्री संपल्यानंतर मात्र जो होळीचा सण अगदी जवळ येत असतो त्या दरम्यान मात्र उन्हाचे चटके आपल्याला प्रत्येकाला लागत असतात आणि खऱ्या अर्थानं आज मात्र प्रखर ऊन आहे. त्यामुळे खेळाडू मात्र आपली काळजी घेणं गरजेचं आहे. 3 षटकांचा खेळ संपला. 25 ला 4 विकेटचं नुकसान. आता ओव्हर नंबर 4 मध्ये रुणाल म्हात्रे यावेळेस फटका चांगला आहे परंतु इलिव्हेशन प्राप्त. तिथे क्षेत्ररक्षक आहे पहा, तिथे बॉल सीमारेषा पलीकडे. चांगला फटका, चांगलं टायमिंग. विघ्नेश पाटीलच्या बॅट मधून एक बिग हिट. या इनिंगचा पहिला षटका ठोकला विघ्नेश पाटील. रुणाल म्हात्रेवरती आक्रमण, हाफ ट्रॅकर बॉल आणि त्याला उडवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी. आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आता 31 आणि त्याच दरम्यान आमचे एकनाथ शिंदे गटाचे
युवा सेनेचे शाखा प्रमुख हित वास्कर इथे उपस्थित झालेले आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. बॅक टू बॅक दुसरा काय फटका केसला इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून बॉलला बॅक टू बॅक दुसरा षटकार टोकला विघ्नेश पाटील. चांगलं टायमिंग आणि या षटकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 37. आता रन 39 माफ करा. आता रन यायला लागलेले आहेत. लगातार 2 बॉलवरती 2 षटकार. पलटवार सुरू केलाय रुनल म्हात्रेच्या अगेन्स्ट विघ्नेश पाटील. आणखी एक फुलटोस. हा सुद्धा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षकाला बीट करून चाललाय. बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विघ्नेश पाटीलच्या बॅट मधून 2 षटकारानंतर हा चौकार आला. चांगली बॅटिंग सध्या मैदानामध्ये सुरू असताना विघ्नेश पाटीलची आणि या चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बनवते 43 धावा 43. आता धावा चांगल्या एक चांगला टार्गेट आता सेट होईल कारण सेकंड इनिंग मध्ये जशी सुरुवात होईल. बोनकोड 11 बोनकोडे टीमची बॉलिंग डिपार्टमेंट सुद्धा खूप चांगली आहे. त्याच्यामुळे मागच्या मॅच मध्ये 32 रन डिपेंड केल्या महापे 11 महापे टीमनं. रुद्र 11 महापे हा संघ जिंकला. 8 रन. गोलंदाज तयार. आणखीन एक चांगला फटका स्लॉग हिट. क्षेत्ररक्षक आहे. आता इलिव्हेशन पाहिजे तसं प्राप्त झालं नाहीये. खूप चांगला झेल टीमला दिले हर्षद पाटीलनं डीप मिड विकेटच्या दरम्यान. ज्या फटक्याचं अंतर पाहिजे होतं ते अंतर मिळालं नाहीये प्राप्त झालं नाहीये. फटका तर चांगला होता. स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न परंतु तिथे हर्षदनं कुठलीही चूक न करता खूप चांगला झेल टीमला फलंदाज बाद. धक्का क्रमांक 5वा बोनकोडी टीमला लागलाय आणि आता विघ्नेश पाटीलच्या जागेवरती नवीन फलंदाज 7व्या क्रमांकावरती त्याला तुम्ही पाहताय सागर चंद. सागर चंद आला नंबर 7 मध्ये. रुनल म्हात्रेने शेवटी आता सुटकेचा निश्वास टाकला कारण पहिल्या 2 बॉल वरती सुरुवातीला षटकार ठोकले होते विघ्नेश पाटील. तिसरा बॉल चौकार. त्यानंतर 4थ्या बॉल वरती विकेट काढली. पुन्हा एकदा हापांपूल करण्याचा प्रयत्न. बॅटच्या आतल्या कडेला बॉल लागला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फिकी केली जाईल तोपर्यंत एकच धाव इथे मिळते सागर चंदला. सिंगलला आपलं खातं उघडलं आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होते आहे 44 44. या ओव्हरचा शेवटचा बॉल. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना शेवटचा बॉल राऊंड विकेट. ओहो जास्त आपटला बॉल पडल्यानंतर पहा बाउन्सर अतिरिक्त बाउन्सर. त्यामुळे पंच ओमकार टोनपे याचा इशारा येतो वाईट बॉल आणि 1 बाउन्स ची वॉर्निंग सुद्धा 1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग सुद्धा दिली जाते. ओमकार टोनपे याचा अंपायर म्हणून त्यांची भूमिका या मॅच मध्ये. ओहो फटका फसला. स्वराज म्हात्रेनं झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता परंतु 1 रन. झेल सोडल्यानंतर बॉल घोषंकी क्षेत्रामध्ये सिंगल बरोबर ओव्हरची झाली समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे 5 गडी बाद 46 धावा 46 लॉस ऑफ 5 विकेट्स. लास्ट ओव्हर मध्ये आता बॉलिंग करण्यासाठी तुषार मोहंतीला तुम्ही पाहताय डेथ ओव्हर मध्ये कारण पहिल्या ओव्हर मध्ये 9 धावा देत असताना 1 विकेट प्राप्त केली होती हर्षद पाटीलनं. सेकंड ओव्हर मध्ये 13 धावा स्वराज म्हात्रेनं दिल्या. 1 विकेट तिथे प्राप्त झाली. कमी गतीने थ्रू द कव्हर करण्याचा प्रयत्न. शिवा आहे. झेल सोडल्यानंतर बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. झेल सोपा होता परंतु अगदी इजी घेण्याचा प्रयत्न केला.
आणि शिवानं चूक करत असताना बॉल सीमारेषा पलीकडे थ्रू द कव्हर चांगला फटका स्क्वेअर ड्राईव्हचा सागर चंदच्या बॅट मधून षटकार येतोय. दुसरा बॉल बॅक टू द बॉलर अलॉंग द कार्पेट डीप मध्ये लॉंग बॉलला क्षेत्ररक्षक आहे फेकी केली जाईल तोपर्यंत एक धाव मिळते सागर चंदला आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 53 धावा. आता टार्गेट एक मोठं सेट झालाय या स्पर्धेच्या तुलनेने जर सांगायचं झालं तर. यावेळेस पास स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न फटका एक्झॅक्टली चांगला टायमिंग झाला नाहीये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे स्वराज म्हात्रे खूप चांगली फिल्डिंग केली जाते तोपर्यंत सिंगल मात्र कंप्लीट झाली सोनूच्या बॅट मधून आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे 54 54 धावा धावफलकावरती. ओहो इथे आउटसाइड ऑफ स्टंप पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये आणि एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे 55 आणि त्याच दरम्यान गोटुली 40+ आमचे मित्र खेळाडू किरण आणि सुहास इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. यावेळेस पाक कमी गतीने टाकलेला बॉल बॅटची कडा घेतली आणि कॉट बिहाइंडच्या स्वरूपामध्ये सागर चंदूचा परतलाय. आणखीन एक विकेटचं पतन धक्का क्रमांक इथे लागतोय 6 गडी बाद झालेले आहेत. कमी गतीने बॉल टाकला होता बोट फिरवली होती बॉल वरती आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न बॅटची अगदी लेमन कट घेतल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसरलाय. कॉट बिहाइंडच्या स्वरूपामध्ये सागरचंद बाद. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक टीमची धावसंख्या 55 आणि शेवटचे 2 बॉल खेळण्यासाठी आता फलंदाज झाला मैदानाच्या आतमध्ये मोहसिन बलोच. या खेळाडूची चर्चा सुरू आहे. या खेळाडूने यंदाचा हंगाम अक्षरशः गाजवलाय. बॅटिंग करत असताना बॉलिंग करत असताना अगदी प्रभावित केलं प्रेक्षकाला. अनेक स्पर्धामध्ये हा खेळाडू नेहमीच फ्रेम मध्ये आला. मोहसिन बलोच शेवटचे 2 बॉल शिल्लक तुषार ऑन मार्क. पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला बॉल इतर रनआउटची संधी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पहा अगदी वेगाने आला होता तुषार मोहंती. स्वतःच्या बॉलर मध्ये बॉल ग्रीप केला थ्रो केला परंतु स्टंप वरती लागला नाहीये चेंडू त्यामुळे एक धाव मिळाली मोसिमला आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 56 धावा. अब तक 56 धावा चांगल्या झाल्यात. या इनिंगचा शेवटचा बॉल या स्पर्धेतला हाय स्कोर इथे बनवलेला आहे बोनकोडी टीमनं कारण 54 धावा होत्या. यावेळेस फटका फसला बॉल हवेत हर्षन पाटील आहे बॉलच्या खाली तिथे चूक होणार नाहीये. शेवटच्या बॉल वरती विकेट प्राप्त केली तुषार मोहंतीनं बाद केला निवेदन फलंदाज सोनूला आणि अशा पद्धतीनं पहिला डाव संपत असताना बोनकोडी या टीमची धावसंख्या आहे 7 गडी बाद 56 आणि 57 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. टीम अधिराव प्रिशा गोटुली टीमच्या समोर 57 to win. चला तर दुसऱ्या सामन्याचा पहिला डाव इथे संपलाय. टॉस जिंकल्यानंतर गोटुली टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या सत्रामध्ये बोनकोडी टीमने बॅटिंग करत असताना या स्पर्धेतला उच्चांक स्कोर गाठलाय. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 56 धावा बनवल्यात आणि 57 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. अधिराव प्रिशा गोटुली या टीमच्या समोर 57 to win आणि 57 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग गोटुली टीम कशा पद्धतीने करेल हे सांगण्यासाठी जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ऐकूया पुन्हा एकदा आमचे सहकारी समालोचक मित्र घनसोली गावचे
विघ्नेश मडवी तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच उमेश म्हात्रे सर. पहिला डाव तुम्ही पाहिलात. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. गौरांश मित्र मंडळ सानपाडा आयोजित गौरांश चषक 2024 या दमदार क्रिकेटच्या सोहळ्यामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मॅच क्रमांक 2 आणि दुसरा दिवस रंगला जातोय. एकीकडे टीम बोनकोडे 11 बोनकोडे त्यांच्या विरोधामध्ये सामना जर पाहिला तर अधीरा प्रिशा गोठिवली असा सामना पाहायला मिळेल. 57 धावांचं टार्गेट आहे. चला सामना स्पीडअप करा कारण की आज लवकर सामने संपवायचे कारण की आम्हाला देखील मर्यादा आहे. त्यामुळे आवाज देखील कमी आहे म्हणूनच तुम्हाला विनंती करतो की लगेच सामना सुरू करा. 57 धावांचं टार्गेट आहे आणि या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना 2 बॅटर पाहायला मिळतील. तुषार मोहंती आणि स्वराज प्रल्हाद म्हात्रे हे दोन्ही खेळाडू मैदानामध्ये जात असताना 57 धावांचा टार्गेट. काल आपण 54 धावा पाहिल्या होत्या आणि आज मात्र 57 धावा म्हणजे या स्पर्धेतला हाय स्कोर उभा केलाय. आता या उच्चांक गाठलेल्या या धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीने इथे केला जाईल टीम अधीरा प्रिशा गोठिवली टीम कडून पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीची जबाबदारी सोपवली मोहसिन बलूच माजिद बलूच हे 2 बंधू नेहमीच बोनकोडे क्रिकेट मध्ये एक महत्वाची भूमिका बजावतात आणि त्यातील छोटा बंधू म्हणजेच मोहसिन बलूच गोलंदाजीसाठी आलाय. सेकंड वर तुषार मोहंती जो खूप चांगला बॅट्समन आहे. पॉवर प्लेचा एक स्पेशलिस्ट खेळाडू आहे. मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल या इनिंगचा पहिला बॉल अर्ध्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. पडल्यानंतर बाउन्स झाला. शरीराचा वेध घेतलाय तुषार मोहंती. ही खेळपट्टी जर पाहिली तर गोलंदाजीसाठी अनुकूल आहे. अनइव्हन बाउन्स होतो. या खेळपट्टीवर बॅटिंग करणं बॅटरला इतकं काही सोपं नाहीये. त्यामुळेच कालपासून बॅट्समनने संघर्ष केलाय. पहिलीच मॅच आपण जर पाहिली तर पहिल्याच मॅच मध्ये रुद्र 11 माफी टीमने तब्बल 32 धावा डिफेंड केल्या आणि त्याच दरम्यान मयूर पाटील यांचं आगमन झालंय. वेलकम मयूर पाटील, आपलं सरचे स्वागत आहे. पहिला बॉल डॉट येथे अकुट टप्प्याचा बॉल मिड विकेट रिझर्व मध्ये टोलवला जातोय. चेंडू जातोय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. फेकी गेली जाईल डीप मध्ये. आपण जितेश राऊतला पाहू शकाल. जितेश राऊत आज स्वस्तात परतला. विघ्नेश पाटीलने खूप चांगली बॅटिंग केली आपल्या टीमसाठी. उपयुक्त 16 धावांचे एक लाजबाब खेळ केली. 57 धावांचं टार्गेट आहे. तुषार मोहंतीने आपलं खातं उघडलंय. टीमचं खातं उघडलंय. आता स्वराज प्रल्हाद मात्र स्ट्राइक एंडवर स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला होता. मिस टायमिंग झाला. डायरेक्ट हिट. क्लोज कॉल होता पण तटस्थ अंपायर ओंकार टोणपे इथे फक्त सिंगल मिळेल. अगदी चिकी सिंगल, रिस्की सिंगल. एका धावाने टीमची धावसंख्या 2 या आकड्यावर. संत सुरुवात म्हणावं लागेल. अशीच काहीशी सुरुवात बोनकोडे टीमची चांगली झाली होती कारण की पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार लगवले गेले होते. फलंदाज पुन्हा एकदा पदलेली इथे दाखवलाय. पुल करण्याचा प्रयत्न केला होता. टाइमिंग होऊ शकला नाही. पार चंदनने खूप चांगली चौकार लगवली गेली होती. आता खराब क्षेत्ररक्षण. गरज नसताना फिकी केली. गरज नसताना मात्र स्टंपवर हिट केला आणि
इथे जिकडे धाव नव्हती तिकडे धाव खर्च केली. एक धाव फार महत्वाची असते क्रिकेटमध्ये. अनेक वेळा क्रिकेटमध्ये पाहिलं एका धावाने अनेक संघ पराभूत होताना देखील आम्ही पाहिले. त्यामुळेच एक धाव वाचवण्यासाठी प्रयत्न करतो, त्याचबरोबर एक धाव वाचवणं तितकंच महत्वाचं असतं. पुन्हा एकदा बॉल तयार. अकुट टप्प्याचा बॉल शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जितेश राऊत चूक करतोय. पहिली धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. स्वराज म्हात्रेचा झेल सुटलाय. या हाफ चान्सला फुल मध्ये कन्वर्ट करण्याची गरज होती. प्रयत्न खूप केला होता पण त्या प्रयत्नाला यश आला नाही. जितेश राऊत अकॅडमी मधून अनेक यंगस्टरना लेदरचे धडे देतो. लेदर क्रिकेटचा एक अप्रतिम खेळाडू आहे. आज या मॅच मध्ये इतकं काही विशेष करू शकला नाही पण कॅच ड्रॉप झाली. स्वराज म्हात्रे इन फॉर्म बॅट्समन आहे. भन्नाट फॉर्म मध्ये आहे खेळाडू. अनेक स्पर्धा गाजवल्या त्या खेळाडूने. ऑन साइड ला ऑन ट्राय केलाय. चांगला फटका आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक शिकेल. दुसरी धाव घेण्याचा इंटरेस्ट दाखवला होता पण तुषार मोहंती कुठेतरी एका धावावर समाधान मानतोय. षटक क्रमांक संपलं गेलं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या फक्त 6 धावा फलकावर लागले. चांगलं षटक हाताळलं गेले. मोहसिन बलोचने 6 धावा बिनगडी बाद अशी सुरुवात म्हणावं लागेल. आता 24 बॉलचा खेळ बाकी आणि 24 बॉल मध्ये करायचे तब्बल 51 धावा. टार्गेट मोठं आहे. या स्पर्धेचा उच्चांक गाठलाय बोनकोडे 11 बोनकोडे टीमने. त्यामुळेच या उच्चांक असलेल्या स्कोर बोर्डला कशा पद्धतीने चेस केलं जाईल त्याकडे संपूर्ण टीमचं लक्ष असेल. गौरांश चषक षटक क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅकवर घेतोय गोलंदाज विघ्नेश पाटील. बोनकोडे 11 बोनकोडे टीमचा एक रायझिंग सुपर डुपर खेळाडू. अकुट टप्प्याचा बॉल ऑन दी ऑफ खेळलाय. फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये फंबल होते. पहिली धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा इंटरेस्ट दाखवला नाही. बघा 2 चुका केल्या तुषार मोहंतीने. मागच्या बॉल मध्ये देखील जिथे 2 धावा होती तिथे सिंगल वर समाधान मानावं लागलं. या बॉलवर देखील 2 धावा होऊ शकल्या असत्या पण कुठेतरी पहिली धाव घेण्यासाठी उशीर केला. त्यामुळेच एका धावावर समाधान मानावं लागलं. बॉल सोडून दिलाय. वेगवान चेंडू दिशाहीन चेंडू पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय अंपायर ओमकार टोणपेच्या माध्यमातून. विघ्नेश पाटील या खेळाडूने दमदार खेळ केलाय. अनेक स्पर्धेमध्ये मला आठवतं धर्मवीर आनंद चषक मध्ये खुल्या गटातील संघाकडून खेळत असताना अगदी मॅन ऑफ द मॅच चा किताब आपल्या नावी केला होता. अकुट टप्प्याचा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका चांगला आहे. चेंडू जातील 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे. तुषार मोहंतीच्या बॅट मधून आलाय या इनिंगचा पहिला क्रॅकिंग चौकार. लाजवाब स्ट्रोक तुषार मोहंती. आठवते राष्ट्रवादी चषक या स्पर्धेमध्ये धुवाधार बॅटिंग केली होती. अगदी भिवंडी परिसर दळावून सोडला तर तुषार मोहंतीने. स्वराज म्हात्रे यावेळी फटका चांगला आहे. थ्रू द कव्हर खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. विनीत दळवी यंगस्टर खेळाडू आहे. ती बोनकोडी संघाकडून खेळते. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. डॉट बॉलची सांगता होती. टीमची धावसंख्या 12 आहे. आकड्यावर 12 धावा फलकार लागली. 57 धावांचा टार्गेट पार करत असताना यावेळेस फटका अकुट टप्प्याच्या बॉलला इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर तुषार मोहंतीच्या बॅट मधून येतोय. क्रॅकिंग चौकार. व्हॉट अ शॉट. अकुट टप्प्याचा बॉल अगदी रॅकेट प्रमाणे स्मॅश करतो ना त्याप्रमाणे स्मॅश केला. आपण बॅडमिंटन खेळत असताना ज्यावेळी स्मॅश करतो त्या पद्धतीचा फटका स्मॅश चौकार तुषार मोहंतीच्या बॅट मधून. सुपर बॅटिंग
टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावर. यावेळेस ऑन द राईज फटका पाहू शकाल. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. वेगाचं उत्तर वेगाने. चेंडू सीमारेषा पार. षटकार. हॅलो हॅलो. तुषार मोहंतीच्या बॅट मधून षटकार आलाय. लाजबाब स्ट्रोक. वेगाचं उत्तर वेगाने. टीमची धावसंख्या 22 या आकड्यावर. इथे देखील ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. एकदा मिळते. अशा तऱ्हेने पहिल्या षटकाचा दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 23 या आकड्यावर. आता इक्वेशन जर पाहिलं तर 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये करायचे 34 धावा. हॅलो. हॅलो हॅलो. 18 बॉल आणि 34 धावांची आवश्यकता आहे. थोडीशी टीम मीटिंग केली जाते पण चला सामना स्पीडअप करा. रुद्र 11 वाफे टीमचा कॅप्टन लगेचच रेडी राहा. ही मॅच संपल्या आपण टॉस करणार आहोत आणि शेवटच्या ओव्हर मध्ये तुम्हाला आमच्याशी रिपोर्टिंग करायचंय. रुद्र 11 वाफे टीम 57 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या 2 षटकांचा खेळ पाहिला. अगदी 12 ची सरासरी राखली गेली. 24 धावा 23 धावा धावफलकावर लागले. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 34 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय मोहन दीक्षित. आणखीन एक यंगस्टर खेळाडू आहे. मोहन दीक्षितने देखील चांगली गोलंदाजी केली. बुनकोडे 11 बुनकोडे टीमचा गोलंदाजीचा डिपार्टमेंट जर पाहिलं ना तर पहिलं षटक हाताळलं मोहसिन बलोचने. त्यानंतर विघ्नेश पाटील सारखा एक गुणवान गोलंदाज आहे. त्यानंतर मोहन दीक्षित. पार्थ चंदन सारखा ऑप्शन्स आहे. जितेश राऊत सारखा गोलंदाज आहे. ऋतिक म्हात्रे जो जगदीश म्हात्रे यांचा सुपुत्र आहे हा खेळाडू देखील आहे. त्यांच्याकडे क्षमता आहे. असे अष्टपैलू खेळाडू खूप आहेत या टीमकडे. षटक क्रमांक 3 गोलंदाज मोहन दीक्षित. पहिलाच बॉल सेप आउट केलाय. टीम कव्हर रिजन मध्ये जाईल. गोशांकित क्षेत्रामध्ये फक्त सिंगल मिळते. तुषार मोहंती आता आपला रंग बदलत असताना आक्रमक बॅटिंग करत असताना टीमची धावसंख्या 24 आकड्यावर. 24 ऑन स्कोर बोर्ड. 24 धावा. षटक क्रमांक 3 गौरांश मित्रमंडळ सानपाडे आयोजित गौरांश चषक 2024 या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळते. पहिल्या फेरीतील सगळे सामने 5 ओव्हरचे होतील. त्यानंतर दुसऱ्या फेरीतील सामने हे 4 ओव्हरचे होतील. लक्षात घ्या. त्यामुळे नेक्स्ट मॅच ही 4 ओव्हरची असेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर मोहन दीक्षित. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहिलाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही ताळमेळ नाही. डॉट बॉलची सांगता होती. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. एक डॉट बॉल बॅट्समनला प्रेशर मध्ये आणेल. एक डॉट बॉल विजयाचं समीकरण बदलेल. एक डॉट बॉल मॅचचा इथे इक्वेशन मध्ये बदल करेल. पुन्हा एकदा चांगला बॉल. परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. बॉल काहीसा मागे ठेवला. पडल्यानंतर स्किट झाला. भन्नाट वेग धारण केलं. अगदी नाकाला झोंबून जाणारा बॉल. परफ्यूम डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू. चांगलं कमबॅक. लगातारची डॉट बॉल. आखू टप्प्याचा बॉल इथे चूक केली. अंपायर आमच्या दिशेने इशारा करत असताना व्हाईट बॉल. फार आखूट टप्प्याचा बॉल होता. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 21 फॉर द ओव्हर. 25
25 या आकड्यावर. एक बाउन्सरची ताकद दिली. यावेळी देखील ऑन दी अप खेळ आहे. धावचीची संधी आहे. काय घडलंय? काहीसा उशीर केलाय ऋतिक म्हात्रेने आणि हा उशीर मात्र कुठेतरी एक धाव देऊन जाईल. ऋतिक जगदीश म्हात्रे, लेजेंड क्रिकेटर जगदीश म्हात्रे यांचा सुपुत्र आहे. बोनकोडी क्रिकेट आणि नवी मुंबई क्रिकेट ज्याने गाजवलं असा लेजेंडरी क्रिकेटर जगदीश म्हात्रे यांचा सुपुत्र. बॉल सोडून दिलाय डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल येतो व्हाईट बॉल. व्हाईट +1 म्हणजेच बाय वन गेट 1 फ्री. एका रन्सवर 1 रन्स फ्री. 2 धावांना टीमची धावसंख्या 28. 28 या आकड्यावर. अजूनही जर पाहिलं तर 29 धावांची आवश्यकता आहे. एक मोठा हिट अपेक्षित असेल टीम गोटिवली संघाला. यावेळी स्टॉपेज. चेंडू हवेत आहे. त्या खाली क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. कॅच ड्रॉप होते. परशु साठेच्या हातून झेल सुटला आणि स्वराज मात्रे सारख्या फलंदाजाचा जर झेल सुटला तर त्याचा मोबदला तुम्हाला भरावा लागेल. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. इथे कॅच ड्रॉप झाली. 5 बॉलचा केस संपला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 29 आकड्यावर. 29 धावा धावफलकार लागलेत. शेवटचा बॉल आहे. षटक क्रमांक 3. अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे. 13 बॉल 28. फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये बनबाऊ सीमारेषे पलीकडे. तुषार मोहंतीच्या बॅट मधून येतोय अखेरच्या बॉलवर चौकार. अशा तऱ्हेने 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 33 आकड्यावर. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे तब्बल 24 धावा. 12 चेंडू 24 धावा. 24 धावा 12 चेंडू. पाहूया या मॅच मध्ये काय होतंय. तुम्ही पाहताय गौरांश चषक 2024 हा क्रिकेटचा सोहळा. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आम्ही तुमच्या सोबत येऊ. धन्यवाद. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. गौरांश मित्रमंडळ सानपाडा आयोजित गौरांश चषक 2024. आमचे तेजस पाटील बब्या यांचा सुपुत्र गौरांश यांच्याच नावावर हा मित्रमंडळ ही स्पर्धेचं आयोजन करते आणि त्याच्याच सुपुत्राच्या नावाने या स्पर्धेचं टायटल देखील आहे गौरांश चषक. अगदी स्वीट आणि अगदी गोंडस बाळ तेजस पाटील यांचा. तो देखील आपल्याला शेवटच्या दिवशी म्हणजे रविवारच्या दिवशी आपल्याला आपल्या मुख्य व्यासपीठावर दिसेल. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सागरचंद एक वेगवान गोलंदाज आहे. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे 24 धावा. पहिला बॉल. पहिल्याच बॉलवर चेंडू उडवला सीमारेषे पलीकडे. कालपासून त्या झोन मध्ये विशाल षटकार लावला नव्हता. आता मात्र स्वराजच्या बॅट मधून आला या काउ कॉर्नर रिजन मधला हा क्रॅकिंग षटकार. व्हॉट अ शॉट. त्या रिजन मध्ये फायनली षटकार आला. व्हॉट अ शॉट. सुपर डुपर स्ट्रोक. या मैदानाचा सगळ्यात लांब षटकार तो लगवलाय स्वराज मात्रेच्या बॅट मधून. यावेळी देखील ऑन दी अप खेळ आहे. चेंडू जातो लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा इंटरेस्ट दाखवला होता परत पाठवलाय. एका धावाला टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 40 आकड्यावर. अजूनही 10 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. मॅच मध्ये पकड निर्माण केली. हाय स्कोरला चेस करत असताना टीम गोटिवली. अधीरा प्रिशा स्लॉग स्वीप केलाय. फटका फसलाय. कॅच ड्रॉप.
आज अगदी बुनकुडीचे प्रत्येक खेळाडू हाताला तेल लावून आले. बॉल गेल्यानंतर हातातून चेंडू निसटतोय. परशु साठेने चूक केली, त्यानंतर विघ्नेश पाटीलने चूक केली. 2-2 संधी गमावली. आयुष्यात माणसाला एकच संधी मिळते, इथे 2 संधी गमावली. टीमला मिळेल 1 धाव. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 41. आता 9 बॉल 16 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 16 धावा. सुरेख चेंडू, लाजबाब चेंडू पाहायला मिळते. अगदी लॉक करण्याचा प्रयत्न केला होता, मिस केलाय. चांगलं कमबॅक. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 8 बॉलचा खेळ बाकी आहे. 8 बॉल 16 धावा. 8 दुनी 16 म्हणजे प्रत्येक बॉल मागे तुम्हाला 2 धावा कराव्या लागतील. स्लोअर पर पद्धतीचा चेंडू आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. कॅच ड्रॉप होते. तिसरा झेल सुटलाय आणि आणखी एक जीवनदान मिळते. त्याच दरम्यान सानपाडा एक्सप्रेस या सानपाडा गावातील एक लेजेंड क्रिकेटर मिस्टर प्रमोद पाटील यांचं आगमन झालंय. 40+ 2 सामने आपल्या नावी केले. काय खेळाडू आहे. 40 उलटल्यानंतर देखील त्याच तरबेजाने क्रिकेट खेळतो. सानपाडा प्रीमियर लीगचा मॅन ऑफ द सिरीज ठरला होता आणि बायसिकल आपल्या नावी केली होती प्रमोद पाटील सानपाडा एक्सप्रेसने. शेवटचा बॉल 15 धावांची आवश्यकता. हा बॉल फार इम्पॉर्टंट असेल. सुरेख चेंडू पाहायला मिळते. पडल्यानंतर अगदी वेग धारण केलंय. डॉट बॉलची सांगता होती. षटक क्रमांक संपले गेले. 4 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 42 आकड्यावर. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे तब्बल 15 धावा. 6 चेंडू 15 धावा. 15 धावा 6 चेंडू. बोनकुडे की अधीरा पेशा 11 गुट्टुली हा संघ मैदानामध्ये खेळत असताना दोन्ही टीम तितकेच मातबर आहेत. दोन्ही टीम देखील तितकेच बलवान आहे आणि या 2 बलाढ्य संघांमध्ये चाललेला आजच्या दिवसातला दुसरा सामना. चला रुद्र 11 माफी टीमचा कॅप्टन प्लीज लगेचच रिपोर्टिंग करा. शेवटचं षटक सुरू आहे, त्यामुळेच आपल्याला विनंती करतो की लगेचच आपण आमच्या सोबत जॉईन व्हा. गोलंदाजीसाठी जबाबदारी मोहन दीक्षित वर सोपवली. मोहन दीक्षितने 1 षटक हाताळलं होतं, त्या 10 धावा खर्च केल्या होत्या. मागच्या षटकामध्ये सागरचंदने पहिल्या बॉलवर षटका लगून देखील फक्त 9 धावा खर्च केल्या. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे 15 धावा. 6 चेंडू 15 धावा. बोनकुडे 11 बोनकुडे वर्सेस गुट्टुली असा सामना. पहिलाच बॉल फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल की काय. आता देखील कॅच ड्रॉप झालीये. काय घेतलंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना मात्र तुषार मोहंतीला परतावा लागेल. फलंदाज बाद. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. कहाणी में पुन्हा एकदा ट्विस्ट. तुषार मोहंती चांगली बॅटिंग करत होतं. झेल ड्रॉप झाला सोनूच्या हातून, पण धावचीच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद झालाय. तुषार मोहंती परतलाय. आता 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 मध्ये करायचे 14 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. नाव आहे रुणाल नारायण म्हात्रे. लेजेंड क्रिकेटर नारायण म्हात्रे यांचा सुपुत्र आहे. चला नवीन बॅटर आलाय रुणाल म्हात्रे. स्वराज म्हात्रेवर लक्ष असेल. आता 5 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा मोहन दीक्षित येतोय. खोलवा टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलाय. पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल की काय, आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि यशस्वी देखील होतोय. 2 धावा कंप्लीट झाल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. आता इक्वेशन आलाय. 4 बॉल
4 बॉल मध्ये करायचे 12 धावा. 4 चेंडू 12 धावा. मोहन दीक्षित जो भन्नाट फॉर्म मध्ये आहे आणि एकीकडे स्वराज म्हात्रे जो चांगल्या रिदम मध्ये आहे. 2 मोठे हिट गोठिली टीमला पहिला विजय संपादन करून देईल. 3 चांगले बॉल इथे बोनकोड 11 बोनकोड टीमला पहिल्या विजयाचा शिक्का आपल्या नावी करून देईल. थोडीशी थकावट होते, ऊन जास्त आहे त्यामुळेच पाणी पिलं जात. चला मॅच आपण सुरू करूया. स्वराज आणि आज चला 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता. मोहन दीक्षित वर्सेस स्वराज प्रल्हाद म्हात्रे. व्हॉट अ मॅच. हाय व्होल्टेज मुकाबला पाहायला मिळतोय. 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. 4 बॉल 12. यावेळेस पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही टायमिंग नाही. डॉट बॉलची सांगता होती. मॅचचं इक्वेशन आलं 3-12. 3-13 आपण वाचताना अनेक वेळा पाहिलेत, पण आता 3-12 कोणाच्या नावावर लागले जातील त्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. 3 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. स्वराज म्हात्रे सेकंड वर आहे. मोहन दीक्षित गोलंदाजी ट्रॅक वर आलाय. फटका चांगला आहे. ऑन साइडला ऑन ड्राय केलाय. फक्त सिंगल मिळेल. धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल की काय, केला जात नाहीये. आता मात्र 2 बॉल 11 धावांची आवश्यकता. दरम्यान या स्पर्धेचे आयोजक अगदी ब्लॅक शेड मध्ये तेजस पाटील यांचं आगमन झालंय. दोन बॉल 11 धावांची आवश्यकता. रुणाल म्हात्रे स्टॅकेटवर आहे. यावेळेस फटका हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. कॅच ड्रॉप होणार नाही. विकेटचं पतन. फलंदाज बाद. रुणाल म्हात्रे बॅक टू द डाऊट. फलंदाज बाद होत असताना बघा, जेव्हा जेव्हा तेजस पाटील उमेश सर आमच्या सोबत येतात ना तेव्हा चला माफी टीमचा कॅप्टन प्लीज टॉसड या, तेव्हा मात्र त्यांच्या हातामध्ये काहीतरी असतं आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये काहीतरी तुम्हाला खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी मिळेल, म्हणजे शीतपेय. चला नवीन बॅटर निखिल पाटील आलाय. एक बॉल आणि 11 धावांची आवश्यकता आहे. एक चेंडू 11 धावा आणि हा बॉल मात्र डॉट वर झालाय. अशा तऱ्हेने बोनकोडे 11 बोनकोडे टीमने हा सामना जिंकलाय. वेल प्लेड टीम बोनकोडे आणि हार्ड लक गुड ट्यूली टीम. थँक्यू व्हेरी मच. चला जाऊया मॅन ऑफ द मॅच च्या दिशेने. चला मॅन ऑफ द मॅच अनाउन्स करूया. ज्या खेळाडूने धावा येत नव्हत्या त्यावेळेस मात्र प्रमुख भूमिका बजावली आणि तब्बल 6 बॉल मध्ये 18 धावांचं योगदान देत असताना विघ्नेश पाटील ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज या.